नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर काय चाललंय भावांचं? झालं का सर्वांचं जेवण संध्याकाळचं? तर भाऊ बहिणींनो, आमचं तर काही जेवण झालं नाही, पण आता बनवायचं तर चाललंय बघा नक्कीच. आणि कोण बनवतंय ती पण तुम्हाला सांगते. तर लाईट तर नाही आपल्या इथं बरं का, पण तुम्हाला सांगते आपल्या गाडीला आपण बॅटरी जी आहे त्या बॅटरीला लाईट जोडलेले. तर भाऊ बहिणींनो, कामाला गेली होती बरं का मी. लेकरं बाळ घेऊन आपली जाते कामाला. भाऊ बहिणीनो गरजा लय वाढलेले आहेत त्या, मग त्यासाठी कामाला जावं लागतं. काय मग नको का काढायला व्हिडिओ लागलं सांगायला? आम्ही मासं खाल्लं म्हणून त्यांना आणलं बघा चिकन, आणि लागलं बिर्याणी करायला आमच्या इर्शीवर. बघू कसं बनवते. कसं बनवतात म्हणजे मला येतं बनवायचं. बघच भाऊ बहिणीनं कसं काय बनवते ते. आता मागचा कॅमेरा कसा करू, कसं काय शिजते. रट्टा 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 जळकून घालायचं त्याला. हा जळ घालाय बसवलंय भाऊ बहिणीनं मला फुकायला इथं. बोलती अशी मग बिर्याणी खायची. भाऊ बहिणीनं बिर्याणी खायची म्हणून गोड नको का बोलायला, नाहीतर आपल्याला मिळेल का बिर्याणी? असून सुद्धा यांना स्वयंपाक सुद्धा नीट असं परतून करून. अव परतून फिरतून भाऊ बहिणीनो म्हणते. परतून फिरतून कामावर ना आली भाऊ बहिणीनो 5 मिनिटच नुसतं अंगत टाकलं तर तर मी जातो करंबळ्याला. मग चालू जायचं काय करमाळ्याला तुम्हाला? अहो माझं पाय घालत आले की पाक मला चालून हा वाहिल्या ती कॅरेट. कसली लेकरं बाळ बघणं एवढं, लेकरं बाळ बघत बघत करणं एवढं सोपं काम नाही भाऊ बहिणी. तशी तू काम करायला आताशीच नाही, मी आधीपासून मला कामाचं याड आहे. ज्यावेळेस मला पोटात लेकरू राहिलं होतं ना, त्यावेळेस मी काम सोडले नाही. तर त्याच्या आधी कामाला जात होती माहेरीच्या टायमिंगला बिन, माहेरीच्या बब्याच्या वेळेस पण. केलं तर म्हणायचं असतंय व. काय केलं ही? हो काय केलं म्हणजे काय केलं? पाणी गरम व्हायला ठेवलंय. राजाबाईने आज काल बिर्याणी का बनायची चालवली भाऊ बहिणीनं. रज्जाक भाई मी दही बी टाकून समजा लिंबू. दही कसं कसं केलं तेवढं सांगा. मी लिंबू पिळलं, फुंकते मी इकडं. मग भांडा पिळलं. मस्त मध्ये दही टाकलं, कच्चा मसाला खडा मसाला टाकला, मिरच्या टाकल्या. कशात टाकल्या समजल असं बोला. पेस्ट केलती. कशाची केलती? अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. बर कुणी केलती? खोबरं. कुणी केली होती? केलेल्याचं नाव बी सांगायचं. लाईट जायची होती म्हणल्यावर तोच केली. मग नंतर आता करताना काय केलं तुम्ही? करताना काय केलं म्हणजे आता काय आधी काय टाकलं तुम्ही त्यामध्ये? या पातेल्यामध्ये काय टाकलं तुम्ही? पेस्ट टाकले. पेस्ट टाकतात कशी? आधी तेल टाकतात. ती सांगतो तुला. तेल टाकले, त्यानंतर पेस्ट टाकली. पेस्ट टाकल्यानंतर कच्चा मसाला चांगला भाजून तळून घेतला. बरं आणखी? त्यानंतर मटणामध्ये काय केलं, चिकन मध्ये लिंबू पिळलं, दही टाकलं, सगळे मसाले टाकले, ऍड केलं. ऍड केले समजा टाकलं ते. आणि ऍड केल्यानंतर असे कालवून घेतले, म्हणजे एकजीव करून घेतला मसाला सोबत. नंतर टाकलं आणि फोडणी दिलं. 2 वाफा दिल्या. आता तिसरीदा पाणी आहे. फोडण्याला टाकलं भावाजीनं. त्याला अगोदर मटणाला पाणी सुटतं. त्यांना करायचं काय माहिती, मिठाचं पाणी सुटतं असं म्हणा. कसं आहे माहित आहे का, एक दिवस करण्यात आणि दररोज करण्यात फरक असतो. जसं की आम्ही दररोज करतो, आम्हाला कंटाळा येतो स्वयंपाकांचा. तुम्हाला एक दिवस उठून जोश मध्ये कोणीही करू शकतं. तसं मला पण एका दिवसात जर करायचं म्हणलं तर मी बी लय आनंदाने करीन. तर भाऊ बहिणीनं जाऊ द्या कुठं ना लागता ह्यांच्या. आल्या भाऊ बहिणीनं आंघोळ केली, तवा उकडायचं बंद झाले. नाही तर कशाचं काय मुलगा हवाच बंद आहे. हवाच बंद आहे सगळी. जेव्हा पाणी मी आणलं तेव्हा तसं वाटतंय रट 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 रट. मग छानच वाजणार. त्यांच्यासारखंच करायचं आता. कुणासारखं? आमच्यासारखं? ठीक आहे. किती चुकीचं ठरवायचं तेवढं आमच्यासारखं करणार ना?
पण आज का आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे आज मग मी धुणं धुती भांडी घासती ती का नाही करत तुम्ही? आज एकादश आहे ना. बकरी ईद बी आहे. बकरी ईद आहे मग बकरी ईद दिवशी जर एखादं असेल तर उद्या आहे बकरी ईद आता. साजरी करतात उद्या का? उद्या काय? आहे बकरी ईद. आज बकरी ईद आहे पण उद्याच्याला साजरी करतात. एकादशीमुळं राम रहीम कशाला म्हणलं या? असं आहे. वता 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 थोडं पाणी. इथं पाणी किती सुटलंय ते बघ अगोदरच. तर भावांना असं रट 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 शिजत आहे मस्त असं त्याचा सगळ्याचा एकजीव केलेला मसाल्यांचा फ्लेवर आलेला आहे सगळ्या ह्याला. तर बघू शकताय तुम्ही कसं काय शिजतंय. ह्यांचं मुट्टम यांचं मुट्टम आता ओतलं आहे पाणी. तर छानपैकी गरम पाणी ओतलेलं आहे वरचं आणि अशी मस्त अशी बिर्याणी बनवून जबरदस्त होणार आहे. सगळं तर केलेलं आहे मी पण बनवाय बसल्या नुसतं हलवायलाही पण आता नाव झालं आहे त्यांचं. तर भावांना विषय असा आहे बघा मी तांदूळ सुद्धा नीट करून देते तरी म्हणत नाही तर की मी काय करून दिलंय. तसा हाडू टन वाजलं बिर्याणीचं मटण शिजलं होईल ब आता हो मी पहिल्यांदा खाणार मटण तुमचं ते तुम्हालाच राहू द्या आता मला भात भात दिला तरी चाललं काय का ना भाऊ बहिणी. काय केलं ते पाणी अजून टाकायचं. असं आहे. आमच्यासारखं करायला लागले ते. आमच्यासारखंच आहे तर आमच्यासारखे लेकरं बी सांभाळा आमच्यासारखे लेकरं पैदा बी करा. होय भाऊ बहिणींनो आमच्यासारखे लेकरं सांभाळा आमच्यासारखी लेकरं पैदा करा. बोलण्याचा अर्थ नाही का? बोलण्याचा अर्थ नाही आमच्यासारखं करणं तुम्हाला जमल का एवढा विचार करा. जाऊ द्या भाऊ बहिणींनो आपल्याला बिर्याणी खायला मिळाली म्हणजे बघ आमच्याकडून नादी लागता. पाणी मग तू मी पाणी होतं तर कळशी तरी इकडं दे. लय जाळ आहे नका घालू आता सरपंच भरपूर जाळ आहे नका घालू. हा एवढ्या जाळावरती एवढ्या लाकडांवरती बिर्याणी तुमची लय छान होऊ शकते. धरा आहे पाणी. चुलीवरचा मस्त असा बिर्याणीचा बेत. तुझं माझं तर जिंदगीत पडणार नाही. आमचं बी कुठं पटवून घेता तुम्ही आता तरी कुठं पटवून घेता. पटवूनच घेत नाही तर काय म्हणतात तुझ्या बाई जिंदगीत पटणार नाही. अहो नाही की पटू दे. खातो बिर्याणी करेन काय तर अंडे दूध आम्हाला मिळेल का नाही. काय हा मी निको मिळेल का नाही. तू कमवायला लागली म्हणजे तुझी वाच जरा लई पुढे चालली ना. अरे कारच करते ना तू आणि खायचं अरे कार कोण नाही करत हा भाऊ बहिणी ह्यांना अरे कार कोण नाही करत. आणि केलं तर केलं तर केलं अरे कार केलं तर मी ती माझ्या दाजीला बोलत असते. ज्यावेळेस मी आरो तुरो बोलते त्यावेळेस मी माझ्या दाजीला बोलते आणि असं बोलते तर अशी नवऱ्याला बोलते भांडती. है का नाही लाकडाचं लाकडाचं मी बांबू काढून ठेवलाय कुठं तर मी दाजीला माहितीये का तुम्हाला. दाजीला भाऊ बहिणीला बांबूच काढून ठेवलाय इतकाच मोठा तो का तिथंच अडकवून ठेवलाय. म्हणलं दाजीनं लय चाव चूल केलं की म्हणलं दाजीला सडकावायचं. होय रट्टे रट्टे द्यायचे रट्टे. गुमान बिर्याणी करा ना खाया घाला आम्हाला आणि काय लय बोलता तांब्या टिंब्यानी. किती पडतो बाहेर. हळद तर मुलकाची टाकलेली का पिवळं चुटक पाणी आहे भावा बहिणी नो. आका पुडा हळदीचा टाकलाय आका पुडी. हा एवढी हळद टाकली आहे. पिवळं दिसलं पाहिजे मटा काय म्हणायचं.
घेतली पाहिजे की. बिर्याणी पिवळी करायची म्हणल्यावर मिरची टाकली. तसं तर भाऊ बहिणी जेवणाचा मूड नाही बरं का, गेलेला आहे सगळा, कंटाळून गेले कामाने भरपूर असं. पण आता ह्यांनी बिर्याणी केली म्हटल्यानंतर जेवावं लागलं. निम्या गावात वास झालाय बाबा तुमच्या बिर्याणीचा. खरंच भाऊ बहिणी वास चांगला येतोय बिर्याणीचा. त्यांच्या काय नादी लागता क्या गावात वास गेला असेल बिर्याणीचा. तेल टाकलं थोडस, किती आलंय काय थोडं तेल टाकलं होय, अर्धी किती तर पालती गेली तेलाची. नाही र झोपू नको, बिर्याणी खायची पप्पाच्या हातची. झोपणार आहे काय मायरे? मायरा मस्त आता कोकणाच्या तांदळाची भावा बहिणीने बिर्याणी. आपण काय बाहेरीतलं तांदूळ काय वापरत नाही, आपल्याला बाहेरीतल्या तांदळाची बिर्याणी मायरीच्या पप्पाला आवडत नाही म्हणून आपण काय बाहेरीतल्या तांदळाची बिर्याणी बनवत नाही. तर आपण कोकणाच्या तांदळाची बिर्याणी करणार आहे भावा बहिणींनो. कोकणाच्या तांदळाचीच खरं भात पण आणि बिर्याणी बी लय भारी लागते. होय तुमच्या आवडीचा तांदूळ. आमचा समर्थ उठलाय, धरावं दावा तुमची बिर्याणी मला दाखव. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. पाणी अजून उकळतंय.